आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऋण असतात. मातृऋण आहे, पितृऋण आहे, समाजाच्या प्रती सुद्धा आपल्याला सामाजिक ऋण आहे, गुरूंचं ऋण आहे. मग या ऋणामधून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम जर केले, आपल्या वर्तनामध्ये जर बदल केला, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ऋणातून काही प्रमाणामध्ये मुक्त होत आहे. या समाजाचा आपण काही देणं लागत असतो आणि म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आहोत. जसं आपण श्रीरामनवमीच्या वेळेस की त्या ठिकाणी जे दर्शनासाठी येतात तर त्या लोकांना रांगा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रांगा करण्यासाठीची आपण मदत करत असतो. किंवा आपल्याकडे जे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आहे टेकडीवर, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण वाढण्याचं काम केलेलं आहे, वाढप्याचं काम केलेलं आहे. याशिवाय दर्शन रांगेमध्ये सुद्धा लोकांना व्यवस्थित रांगा करण्यासाठी मदत केलेली आहे. याच पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये उद्या जी आषाढी एकादशीची दिंडी येणार आहे, तर या दिंडीसाठी आपण फराळाचं वाटप करणार आहोत.